50 खोके ही सत्य घटना असल्याचं आता भाजप आमदारच म्हणतायत। आणि हे आमदार आहेत ते म्हणजेच तानाजी मुटकुळे। त्यांनी यामध्ये शिंदे सेनेचे नेते संतोष बांगर यांचं देखील नाव घेतलंय आणि म्हणालेत की संतोष बांगर यांनी शिंदेंकडून 50 कोटी घेतलेत, त्यामुळे विरोधकांकडून जी 50 खोके एकदम ओके ही घोषणाबाजी केली जाते त्यामध्ये आता सत्यते असल्याचं यातून कळतंय। भाजपच्याच आमदाराने हा भांडाफोड केल्याचं आता पाहायला मिळतंय। संतोष बांगरांनी एकनाथ शिंदेकडे जाण्यासाठी 50 कोटी घेतल्याचं तुम्ही विधान केलंय, ते विधान अत्यंत गंभीर आहे असं वाटत नाही? 100% गंभीर आहे आणि खरं बी आहे, त्यामुळे त्याचा काही विषय नाही। काही कुणाकुणाला भेटले 50 कोटी 100 कोटी? नाही ते मला माहित नाही, पण संतोष बांगर मिळाले ते मला माहिती आहे। कारण आदल्या दिवशी रडून लोकांना श्रेयाचे देऊ लागले की बाबा ठाकरे सोबतच राहा, दुसऱ्याची अचानकच त्यांना काय ईश्वर त्याच्या स्वप्नात आला का, मग पैसे घेऊन पळाले। पण हे 50 कोटी नेमके कोण दिले? 50 कोटी शिंदे साहेबाच्या चौकडी दिले असणार आहे, तर कोणी त्यांचेच कोणतरी लोक असणार आहेत, पण शिंदे साहेबांकडनं झाले असतील त्यांच्याकडूनच। अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, संतोष बांगर म्हणतात 100 पोलीस घरी आले, पण हिंगोली पोलिसांकडे तशी काही नोंदच नसल्याची माहिती मिळत आहे। संतोष बांगर 100 पोलीस आले आणि आमदार नेते आहात,